आपल्या सर्वांचे दैवत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। या अनावरणाच्या कार्यक्रमाला आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते 3 जिल्ह्यांचे आमदार सुरेश अण्णा धस मंचावर उपस्थित या मतदारसंघाच्या अगदी अर्ध्या मिनिटावर ज्या आमदार आहेत आमच्या सहकारी राहिलेल्या मोनिकाताई राजे कार्यक्रम वाढत चालल्यामुळे त्या बिचाऱ्या म्हणल्या तुम्ही भाषण करा, मी भाषण करत नाही, तर त्यांचे ही मी स्वागत करते माझ्या जिल्ह्यामध्ये। मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष लिंबाशेठ नागरगोजे, मला पूर्ण आठवतं लिंबाशेठ तुम्ही साहेबांना नुसते एकदा नाही अनेक वेळा भेटलेले आहेत। माझ्याच घरी एकदा दोनदा तुम्ही भेटला होता जेव्हा साहेब 2009 ला लोकसभेला उभे राहिले होते पुण्याला, तर नेहमी तुमची माझी भेट झालेली आहे। तर मला त्याची पूर्ण जाणीव आहे की तुम्ही साहेबांवर किती प्रेम करत होते आणि साहेबही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। मंचावर उपस्थित आमच्या दोंडे साहेबांचे सुपुत्र युवा नेते आणि त्यांनी आठवण सांगितली त्यांच्या लहानपणीची अजय दोंडे, आमचे ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी आज माझ्याविषयी इतकं सुंदर भाषण केलं की मला असं वाटायला लागलं की आता मला खूप असं जबाबदारी वाटायली आहे वसंतराव मुंडे, कारण ते इतकंच चांगलं बोलले आणि इतकं मोठं मला त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं, तर ती माझ्यासाठी एक फार मोठी जबाबदारी आहे। या कार्यक्रमाला मला ज्यांनी इथे येण्याचं ज्याचं 101% श्रेय ज्यांना जातं ते संतोषजी मानूरकर, ते त्यांचं माझं नातं अनेक वर्षाचं आहे। मला जेवढे स्टार प्रचारक काय काय लागलेल्या उपाध्या आहेत त्यांचे सगळ्यांचे ते जन्मदात्री आहेत। त्यामुळे संतोषजी मानूरकर आणि मागून 2 माणसं या कार्यक्रमाचं न बोलता संचालन करतायत। एक माझ्या डाव्या हाताला बसलेत विजय गोलार, एक दुसऱ्या हाताला बसलेत रामराव केडकर। हे कुठल्याही सीटवर बसले असले तरी सगळं संचालन त्यांच्या हातात असतं। हळूच सर्जेराव तांदळे पण मध्ये मध्ये सांगायलेत काय करायचं। सुधीर घुमरे आहेत, सलीम जहांगीर आहेत, देवीदास नागरगोजे आहे, आमचा सुरेश उगलमुगले आहे, माणिक मामा खेडकर पाठरीतून आलेत, गोकुळ दौंड आहे, रामदास बडे आहे, आमचा जिल्हा परिषदचा सदस्य सत्कार करून खाली बसले, मानूरचे सच ना वर बसायला पाहिजे ना। मंचावर उपस्थित प्रकाश बडे, धनंजय बडे, कल्याण तांबे, पोपट कनुजे। आता तुम्ही म्हणताल ताईने एवढे नाव घेतले विसरल्या का काय, पण मी विसरले नाही। या कार्यक्रमाचा ज्यांनी हे मोठं संकल्प पूर्ण केला, ज्यांचा आज वाढदिवसही आहे आणि त्या दिवशी गोपीनाथ मुंडे साहेबांचा पुतळ्याचं अनावरण ज्यांनी केलं ते आपल्या महानूरचे सरपंच अशोक पाखरे। मामा म्हणावं एवढं वय नाही त्यांचं, काय आपण कुणालाही मामा काका अण्णा नाप्पा काय काय लावतात ना। मग मला असं मुंडे साहेबांचं कसं होतं, मी गोपीनाथ मुंडे म्हणायचे, त्यांना राव लावलेलं आवडायचं नाही, जी लावलेलं आवडायचं नाही। आमच्या सगळ्या शाळेत पंकजा गोपीनाथ मुंडे असंच लिहायचं, राव जी लावायचं नाही। मी पण म्हणताना लोक मला ताई साहेब म्हणतात, ह्याचं कारण आहे कारण मुंडे साहेब वारल्यानंतर आम्ही साहेब कुणाला म्हणावं, साहेब म्हणलं ना की असं थाट असा वाटला पाहिजे। जॅकेट, भारदस्त बांधा, चांगला महागडा एक खिशामध्ये पेन, चष्मा, ते केस, त्याच्यात कंगवा, ते विंचरणं। आमचे मधुकर गर्जे असतील त्या आजूबाजूला माहित नाही, ते म्हणायचे मा साहेब काय छान दिसायचे होताई, दिसायचे दृष्टच लागली बघा, निव्वळ खिल्लारी बहिणावरनी दिसायचे। म्हणजे ग्रामीण भागातल्या माणसाला साहेब खिल्लारी बैलावरनी सुद्धा वाटायचे, इतकं प्रेम साहेबांनी केलं। त्याच्यामुळे मी तुम्हाला मामा म्हणणार नाही बाबा, कारण ते वयस्कर वाटत नाही, लहान आहे ते, एवढंच तर पिल्लू आहे त्याचं, त्यांना पण छोटा मान, ते पिल्लू नाही रे, त्याला लहान लेकरू आहे, तर त्याचं काही वय नाही। पण तरी तुम्ही सगळे म्हणत असाल तर अशोक मामा पाखरे त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते, खूप आशीर्वाद देते। मला वाटतं मानूरच्या इतिहासात सरपंचांनी एवढं चांगलं काम केल्याचं पहिलंच उदाहरण असेल। 14 कोटी रुपये आणले सुद्धा आणि खर्चले सुद्धा आणि उद्घाटन पण केले, तर चांगले संस्कार पंकजा मुंडेचे राहिलेत नवीन पिढीवर, ह्याला काय चांगली गोष्ट आहे। अजून एक कौतुक वाटतं मला मानूरकरजी, मेन म्हणजे मी जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एक फार पीडा माझ्या मनामध्ये होती खूप। मुंडे साहेब गेले ना असं वाटायचं सगळं सोडून द्यावं, राजकारणाचं तोंड बघू नये,
मी त्या 14 दिवस घोंगडीवर बसले. सगळ्या वडिलांचे मी सगळे विधी केले, सगळे विधी जे मुलांनी पण नाही करणार. घोंगडीवर बसले, त्यांचं सगळं केलं. कारण त्याच्या आधी मी काही फार धार्मिक विधीमध्ये पडत नव्हते, पण मी ते सगळे विधी अगदी मनोभावे केले. कारण मला असं वाटलं की साहेबांचं वय नव्हतं जायचं, अशात जायचं नव्हतं. अजून 5 वर्ष जगायचं होतं तुमच्यासाठी, माझ्यासाठी, समाजातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांसाठी. आणि शपथ घेऊन गेले. बघा ना, गंमतच केली ना त्यांनी, आपली खेळच केला, जोकच केला आपल्यावर आयुष्यात. आणि साहेबांची शपथ घेऊन असं कधी घडलंय का कोणत्या नेत्याच्या बाबतीत की एखाद्याची शपथ झाली आहे आणि शपथ झाली, त्याचा सत्कार चालू आहे, त्याच्या सत्कारासाठी पूर्ण जिल्हा नटलाय, सगळीकडे बॅनर लागलेत. मुंडे साहेबांच्या सत्कारासाठी लोकांनी गुड्या उभारायच्या ठरवल्या, रांगोळ्या काढल्या, फटाक्यांची आतिषबाजीची तयारी केली. आणि सर्वजण आता 4 जून रोजी मुंडे साहेबांच्या सत्काराला जाणार होते. आणि 3 जून रोजी असा भयानक प्रकार, म्हणजे 4 जूनला परळीला, पण 3 जूनला लँड होणार होते ते बीड जिल्ह्यामध्ये. 2 जूनला रात्री मला बोलले, मला हेलिकॉप्टर पाहिजे, 5 सीटचं हेलिकॉप्टर पाहिजे. चांगलं तयारी करून सकाळी 6 वाजता आम्हाला बाबांना भेटायचं होतं विमानतळावर. आणि तिथून आम्ही हेलिकॉप्टरनी इथे येणार होतो बीड जिल्ह्यामध्ये. मला वाटतं विजू भाऊ तुमच्याशी मी बोलले होते रात्री की कुठं लँड व्हायचं, तिथून गहिनीनाथ गडावर दर्शनाला जायचं, गहिनीनाथ गडावरून पूर्ण गाडीनी रॅलीनी परळीपर्यंत जायचं. सगळं ठरलं होतं आमचं, सगळं ठरलं होतं. अहो, कपडे सुद्धा रात्रीच इस्त्री करून ठेवले होते. हो, माझ्या आईने एवढी चांगली पैठणी काढली होती, मी साडी चांगली पडी जरीकाठी काढली होती. सकाळी हा फोन आला आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. 3 जून रोजी मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांच्या 14वा करेपर्यंत माझं डोकं कशातच नव्हतं. मी बसले होते तिथे, काही 4 भाषणे केले असतील. लोक सांगतात, ताई दगडफेक होती, तुम्ही माईक घेऊन उभे राहिलात म्हणून लोक वाचले, तुम्ही दगड, मग हे म्हणतात लोक, पण मला काही आठवत नाही मला काय भारावून गेले होते. लोक यायचे सगळ्या राज्यातून. मला नाही आठवत की सकाळी 7 कधी वाजले, रात्रीचे 3 कधी वाजले. म्हातारे यायचे, माझ्या पाया पडायचे, म्हातारे म्हातारे माणसं. आणि त्या काळामध्ये कुणीतरी सांगितलं की ताई, आम्ही साहेब कुणाला म्हणावं, आजपासून आम्ही ताई साहेब म्हणणार. मला वाटतं आरती देशमुखांनीच ते स्टेटमेंट केलं. आणि तेव्हापासून मला लोक ताई साहेब म्हणतात. नाही तर मलाही आवडतं पंकजा गोपीनाथ मुंडे, हेच आवडतं मला. कारण योगायोगाने मतदार यादीत माझं नाव पंकजा गोपीनाथ मुंडे राहिलं होतं. मी 18 वर्षाची झाले तेव्हा ते नाव राहिलं. आणि नंतर मी ते बदललंच नाही, मी कधी बघितलंच नाही. मी गेले नंतर अचानक साहेब म्हणले जेव्हा की तुला निवडणूक लढवायची, तेव्हा मतदार यादी काढली. साहेबांनी आज सांगितलं उद्या फॉर्म भरायचा आहे. आणि मतदार यादी काढली, चाळली तर पंकजा गोपीनाथ मुंडे. बघा ईश्वराची किमया कशी आहे. हे गोपीनाथ मुंडे नाव जिवंत ठेवण्यासाठी त्या मतदार यादीत माझं नाव तसंच राहिलेलं होतं. आणि मी शपथ खाल्ली मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी देताना की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीच विसरू देणार नाही. आणि मी विसरू देणार नाही आणि विसरू दिलं नाही जोपर्यंत मी जिवंत आहे ते विसरू देणार नाही. आणि मग काय करावं, मी मुंडे साहेबांच्या 10व्याला जेव्हा त्यांना जिथे अंतिम संस्कार केले तिथे गेले, तर मी बघितलं, मला आश्चर्य वाटलं. लोकांनी तिथं हळद, कुंकू, पुरणपोळी काय काय ठेवलं. मी विचार केला की आज काय आहे, तर त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा होती. मुंडे साहेब गेल्यानंतर 10व्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा होती. काय वाटलं असेल आमच्या जीवाला. आम्ही चोरासारखे घरात फिरत होतो, आईकडे बघायची हिंमत होत नव्हती. कारण माझ्या आईने खूप खूप व्रत वैकल्य, प्रदोष कर, शिवरात्र कर, फक्त साहेबांसाठी. कारण साहेबांचे दरवर्षी ॲक्सिडेंट व्हायचे, दरवर्षी. आणि तिचा जीव नेहमी तेच की हे माझा माणूस सारखा उशिरा निघतात, जोरात गाडी चालवतात, 5-6 लोक कोंबून येतात. त्यामुळे तिचं ते सारखे उपास करायची. त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा होती. मी बघायले पुरणपोळी ठेवली आहे साहेबांचे जिथे चितेचा अग्नी दिला तिथे. आणि एक पत्रिका ठेवलेली होती, साहेब. मला ती पत्रिका बघून इतकं घाईवरून आलं. मला त्या माणसानी साहेबांच्या चिता जिथे दिली तिथे पत्रिका ठेवली आहे. हे लोक मरून जातील जर साहेबांसाठी जागा नाही झाली कुठली. आणि म्हणून मी निश्चय केला की मी गोपीनाथ गड उभारणार. हो, तो गोपीनाथ गड आहे, मला अभिमान आहे तो गोपीनाथ गड आहे. तो गड कुठला धार्मिक गड नाही, तो कुठल्या महंतांचा गड नाही, कुठल्या संतांचा गड तर नाहीच नाही. एका सामान्य कुटुंबात, सामान्य घरात जन्म घेतलेल्या एका सामान्य लढणाऱ्या माणसाचा तो गड आहे. आमच्या हरिभक्त पारायण आईसाहेब, सॉरी नाव तुमचं राहिलं वाटतं, कारण ते लाईटच्या शॅडोमध्ये वाचता आलं. आमच्या आईसाहेब जसे एकच आहे महिला गडावर बसलेली, तसाही गड नाही आहे तो. तो गड आहे ऊर्जेचा.
तो गड आहे प्रेरणेचा, तो गड आहे आशेचा. गोपीनाथ गड हे निर्माण पंकजा मुंडेंनी नाही केलंय, हा तुम्ही केलाय, तुम्ही. कारण त्या विचारांचं बीज माझ्या मेंदूमध्ये, माझ्या हृदयामध्ये त्या पुरणपोळी आणि त्या पत्रिकेने रोवलेला आहे आणि म्हणून मी तो गड निर्माण केला. पंकजा मुंडे तेव्हा राजकारणात राहणार होती का जिवंत मला माहित नव्हतं. मला माहित नव्हतं की मी विधानसभा लढणार आहे का लोकसभा लढणार आहे. तेव्हा मला माहित नव्हतं की मी कधी नामदार देखील होणार आहे, या जिल्ह्याची पालकमंत्री होणार आहे, काहीच मला माहित नव्हतं. पण मी सांगितलं की मी या राज्यामध्ये मुंडे साहेबांच्या स्वप्नातलं सरकार आणण्यासाठी सर्वात मोठं योगदान देईन आणि मी संघर्ष यात्रा काढली. ती करत करत गोपीनाथ गड उभा केला. मुंडे साहेब 3 जूनला गेले. 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्या गडाचं भूमिपूजन केलं आणि पुढच्या 3 जूनला अमित शहांच्या हस्ते गडाचं लोकार्पण केलं. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 8 महिने पण नाही, 6च महिन्यात तो गड उभा केला. त्यामध्ये मे मध्ये पाण्याचा थेंब नव्हता, खूप दुष्काळ होता 2014 मध्ये. त्याच्यामध्ये तो उभा केला आणि मग लोकांनी ठरवलं की हा एकच गड असला पाहिजे राज्यामध्ये. त्याच्यात 12 डिसेंबर 3 जूनला हजारो लोक मुंडे साहेबांच्या ओढीने तिथे येतात. हजारो कार्यक्रम तिथे झाले, मोठे मोठे कार्यक्रम झाले. दोनही छत्रपती राज्याचे आले, केंद्रातले मंत्री आले, तेव्हाचे मुख्यमंत्री दरवर्षी त्या कार्यक्रमाला येत होते. सगळे मोठमोठे नेते आले, सगळ्या विचारांचे, सगळ्या पक्षांचे लोक तिथे आले. मला वाटतं नंतर सुद्धा माझ्या त्या गडावर दर्शनासाठी जोही नेता येत होता, म्हणजे स्वतः उद्धवजी ठाकरे आले, स्वतः अजित पवार तिथे आले, सुप्रियाताई सुळे तिथे आल्या, कोणत्याही पक्षाचा नेता असं नाही, राज ठाकरे देखील तिथे आले. म्हणजे असं नेताच राहिलं नाही की कोणी तिथे आलं नाही. आता फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यायचे राहिलेले आहेत आणि मला वाटतं शरद पवार साहेब एक यायचे राहिलेत, कारण ते कधीच ते योग आला नाही. नाहीतर योग सगळे तिथे येऊन गेले आणि ते राजकीय असं एक शक्तीचं ऊर्जास्थान आहे वंचितांसाठी, पीडितांसाठी. साहेबांनी गडात जन्म घेतला तर त्यांना माहित होतं का चप्पल नव्हती हो पायात, 14 किलोमीटर जायचे शाळेला, चप्पल नव्हती पायात. त्यांना माहित होतं ते राज्याचं नेतृत्व करतील, तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये एवढं मोठं स्थान निर्माण करतील. तसंच मी तो गोपीनाथ गड केला आणि मग गोपीनाथ गड नंतर बघितलं 5-10 वर्ष गड हा शब्द, त्याच्या भोवतालचं राजकारण. आणि मग विचार केला की हा गोपीनाथ गड कशासाठी मी केलाय, काय मला तो माझ्या मुठीत ठेवायचा आहे, या राज्याचं राजकारण माझ्या मुठीत ठेवायचं आहे. जर मी नुसता गड निर्माण केला असता तर मी तुमच्या हृदयामध्ये कधीच जागा निर्माण करू शकले नसते. मी तो गड निर्माण करून तो तुमच्या समर्पित केलेला आहे. त्या गडावर मी काही आधिपत्य गाजवत नाहीये, त्या गडाची मी मालक नाहीये, त्या गडाच्या आधारावर मी राजकारण खेळवत नाहीये. माझी एकच हेतू होता की गरीबाला, वंचिताला, पीडिताला कधी वाटलं की मला ऊर्जेची गरज आहे तर गोपीनाथ मुंडेचं जीवन त्याच्यासाठी ऊर्जा ठराव. आता विवेक पाखरे हे अशोक पाखरे, विवेक आहे आपला, दुसरा आहे माझा कार्यकर्ता, अशोक मामा पाखरे, त्यांचा वाढदिवस आहे आज आणि त्यांनी आज मुंडे साहेबांच्या गडाचं लोकार्पण केलं. मी त्यांचं कौतुक करते आणि माझी संकल्पना यशस्वी झाली याच्याबद्दल मुंडे साहेबांचे आणि तुमचे आभार मानते. कारण ज्यांनी मुंडे साहेबांना पाहिलंच नाही त्याला गोपीनाथ गड बनवावा लागतो, हे त्या परळीच्या गोपीनाथ गड बनवण्यामागचं कारण होतं. आणि मग ठरवलं मागच्या 12 डिसेंबरला की आता तुम्ही लोक गोपीनाथ गडावर येऊ नका, गावागावात गोपीनाथ गड न्या. या हाताने मुंडे साहेबांच्या 50 तरी मंदिर बांधले, तो नुसते पुतळे नाही, त्याचे मी उद्घाटन केलेत. मुंडे साहेबांच्या 100-200 पुतळ्यांचे उद्घाटन केलेत, अनेक स्मारकांचे उद्घाटन केलेत. पण लोक किती शहाणे आणि किती मायाळू आहेत बघा, गोपीनाथ गड नाव देत नव्हते. कारण गोपीनाथ गड तर ताईच आहे. मिला रे मी काही, माझा काही गड आहे का, मी आपल्या राधाताई सानप का आमचा गड थोडीच आहे, मी काय महंत आहे का मठाधिपती आहे, मी नाही. मी त्या गडाची मालक नाही, त्या गडाचे मालक तुम्ही आहेत. मग न्या गोपीनाथ गड गावागावात, न्या गोपीनाथ राज्याच्या कानाकोपऱ्यात. त्यामुळे म्हणलं गोपीनाथ गड नाव म्हणजे माझी काही त्याच्यामध्ये काही मोठी स्टॅम्प ड्युटी लागते असं काही नाही आहे. ते नाव आता तुम्हाला समर्पित आहे. न्या गावागावामध्ये गोपीनाथ गड न्या. आणि आज सुरेश दस अण्णांनी चांगली एक संकल्पना मांडली की जिथे जिथे गोपीनाथ गड आहे तिथे तिथे एक छान अभ्यासिका करा. आमच्या मोनिकाताईंनी पण गोपीनाथ गड बनवला आहे त्यांच्या मतदारसंघात, आपण बघितलं जाऊन. त्याचं एकाचं आपण लोकार्पण पण केलं, एका पुतळ्याचं, आणि एक अजून छान असंच काहीतरी बाग वगैरे छान बनवली. तर जिथे गोपीनाथ गड आहे तिथे अभ्यासिका करा. कारण गोपीनाथ मुंडे हे युवकांचं प्रेरणास्थान आहे, त्यांना एक आशा देणारं प्रेरणास्थान आहे. आणि त्यामुळे तिथे तुम्ही नक्कीच एक अभ्यासिका करा असं मी या निमित्ताने सांगेन. माझं भाषण ऐकण्यासाठी तुम्हाला 2-3 तास थांबावं लागलं, म्हणजे तसं तर तुम्हाला 6-7 तास थांबावं लागलं.
जेवढा वेळ राधाताई सानप महाराजांना कीर्तन करावं लागलं तेवढा वेळ मी तुमचं भाषण सगळ्यांचे ऐकले. म्हणजे 2 तास मला उशीर झाला तर 2 तास फुल वसुली केलेली आहे सगळ्यांनी कार्यक्रमाची. सगळ्यांचे भाषणं. नाही तर आमच्यासारख्यांचं काय असतं, आम्ही येतो कार्यक्रमाला, आम्ही 2 भाषणं करतो आणि पुढे निघतो. पण मी आज निवांत वेळ दिला होता. एकतर अशोक पाखरेंचा वाढदिवसही आहे आणि पुन्हा त्यांच्या परिवाराबरोबर सुद्धा आज त्यांचा केकही कापायचा आहे. पण उद्देश तो नाही आहे. उद्देश हा आहे की गोपीनाथ गडाचं समर्पण एक तरुण समाजातला एक वंचित घटकांचा युवक हा करतो आहे आणि हा वाढदिवस कितीतरी महत्त्वाचा आहे. वाढदिवस लोक करतात ना, डॉल्बी लावतात, रॅल्या काढतात, वाढदिवस लोक करतात ना, स्वतःचे काहीतरी मोठे मोठे बॅनर लावतात, सगळं करतात. पण मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याने हा वाढदिवस केला. मी त्यांना खूप खूप आशीर्वादही देते, कारण मोठी आहे मी त्यांच्यापेक्षा. त्यांचा 41वा वाढदिवस आहे, मला 45 पूर्ण झाले, त्यामुळे मी मोठी आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकते आणि नात्याने पण मोठीच बहीण ही मोठीच असते. तर मी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देते की तुम्ही चांगलं काम करा आणि तुम्हा सर्वांचे पण खूप आभार मानते की कुणाच्या नशिबात आहे होय हे, कुणाच्या आता म्हणजे कुणाचं एवढं भव्य नशीब आहे हे बघा ना. हे चंद्राकार सभा आहे अशी तिथपर्यंत, मग अशी इथे आमच्या माऊली बसल्यात, हे तिकडे सगळे माणसं बसलेत. एवढे जर असे समोर बसवले, खुर्च्या बिरच्या लावल्या तर जनरली नेत्यांच्या सभा एवढ्या पण होऊ शकत नाहीत. एवढं सोपं नाही. हे काय आहे माझं, ना कुठला निवडणूक आहे, ना काही वाटप आहे, ना हे लाभार्थी संमेलन आहे, काहीच नाही आहे. तरी हे एवढ्या संख्येने तुम्ही आलात आणि रात्रीचे 11 वाजायला आलेत तरी तुम्ही बसलात. आणि माणसं तरी जरा उठून बिटून चाललेत, पण बायकांच्या पायाला मुंग्या यायल्यात, मांडी बदलायलेत, इकडून तिकडे करायलेत, पण बसल्यात. कारण ताईचं भाषण ऐकल्याशिवाय कसं जाणार, बरोबर आहे का नाही? काय करू आता तुमचं मी, काय करू मी तुमचं? एवढं प्रेम केला तर मला कसं जमल काम करायला? माझं डोकं काम करत नाही. एवढं प्रेम जर माझ्यावर केलं तर मी काय तुमचं परतफेड करू या प्रेमाची? कसं करू मी आता? दृष्ट काढू का तुमची मीठ मिरचीनी, का काय करू, लिंबू बांधू तुम्हाला? मला कळत नाही. एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता, केवढं मोठं माझं भाग्य आहे. मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला हे तर भाग्य आहेच आहे. पण गोपीनाथ मुंडेंना जाऊन 10 वर्ष झाले तरी अजूनही लोक मला गोपीनाथ मुंडेंची कन्या म्हणून प्रेमाने बघतात. हे माझं कर्तृत्व असेल असं मला वाटतं, जे वसंतराव म्हणाले. कारण जर मी कर्तृत्वाने कमी पडले असते तर तुम्ही मुंडे साहेबांवर प्रेम केलं असतं, पण माझ्यावर केलं नसतं. मी वचन देते गोपीनाथ मुंडेंच्या या गोपीनाथ गडाच्या पवित्र साक्षीनी की माझ्याकडून कर्तृत्वात कधीच कसूर होणार नाही. माझ्याकडून तुम्हाला मान खाली लागावं लागेल असं काम माझ्या आयुष्यात आतापर्यंत झालं नाही, आता होणे शक्य नाही. तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल जर कुठलंही चुकीचं काम माझ्या हातून घडलं. मी कधीच असं करणार नाही. मी शत्रूलाही कधी त्रास दिला नाही. मी पालकमंत्री होते, आधी सुरेश दसांना आमच्या विरोधात होते, मग मी त्यांना घेतलं. मला कसं मेरिट लागतंय, मला काम करणारे माणसं पाहिजेत, काम करणारे. मग एक एक माणूस मी गोळा केला आणि ते निर्णय पचवायला लावले आपल्या लोकांना. सोपं नाही आहे. धोंडे साहेबांचं ते जे बैठकीतलं सांगितलं नाही ना आमच्या धोंडे साहेबांच्या सुपुत्रांनी, त्याचं कारण काय? त्या हळूच विजूभाऊ जोरात, म्हणजे हळू नाही जरा जोरातच ओरडले. तर ते धोंडे साहेबांच्या प्रवेशाचा विषय होता आणि ते धोंडे साहेबांचं जे चर्चा झाली ते बाबा गेल्यानंतर ते वचन बाबांनी मला सांगितलेलं होतं आणि ते आपण पूर्ण केलं. तेव्हा 2014ला धोंडे साहेब आमदार झाले. ते आमचं ठरलं होतं. साहेबांनी मला सांगितलं तेव्हा साहेब माझ्याकडे होते पुण्याला, मला असे येरजाऱ्या घालत होते, मला भीमराव धोंडे पाहिजे, हे त्यांचं वाक्य होतं. म्हणजे मित्र आहेत जुने आणि त्यावेळी लोकसभेला पहिल्यांदा लढत होते. आणि मग तेव्हा मला वाटतं रमेशराव अडसकर त्यांच्या नाही, तेव्हा पण धोंडे साहेब आमच्यावर होते 2009ला. मग परत ते तिकीटचं काहीतरी झालं, परत 14ला आले. 9ला मग तेच सांगायले ना, आपण आजबेंना दिलं होतं म्हणूनच तर तसं झालं. आता मग आले, मग ते मला मीटिंग आठवली. तर त्याच्यानंतर हे अडसकर लढले, ते आमच्यावर आले, रमेशराव अडसकर. सुरेश अण्णा धस लढले, ते आमच्यावर आले. म्हणजे मुंडे साहेबांवर लढणारा माणूस काही साधा असतो का? तो कामाचाच असतो ना. बिनकामाचा माणूस कशाला मुंडे साहेबांना पाडण्यासाठी ज्याला लोकसभेला उभं करतात त्यांचे विरोधक, ते काय विचारपूर्वकच करत असतील. मग आज हे आमच्यावर आले. म्हणजे एक ताकदवर लोक आता आपल्याबरोबर आहेत, ज्यांची समाजामध्ये पत आहे,
ज्यांची ताकद आहे आणि जे जीवापाड लोकांचं काम करतात. अरे असे लोकच पाहिजे राजकारणात ना. आता अचानकच नवीन आणायले, कुणालाही करायले, कुणी जॅकेट घालून नेता व्हायले, असं नाही होत. असं करता येत नाही. ज्याचं समाजाची नाळ जोडली आहे, ज्याचं समाजाशी काही देणं घेणे, जो 20-25 वर्ष चांगला खरपूस भाजून निघालेला आहे राजकारणाच्या शेगडीवर, कधी हरलाय, कधी जिंकलाय, कधी रडलाय, कधी हसलाय, असा माणूस या राजकारणाची गरज आहे. राजकारण आता मला सांगा, तुम्ही जेव्हा मुलाचं लग्न झालं त्याचं लग्न भोल्यावर चढवता का त्याला? तो आधी रांगतो, मग चालतो, मग बळतो, मग शिकतो, मग मोठा होतो, डिग्री घेतो, कमवायला लागतो, मग लग्न करतात. राजकारणात सुद्धा माणसाला हळू परिपक्व बनावं लागतं, मग तो नेता होत असतो. मी सुद्धा राजकारणात आले, नेता झाले नाही. मी 2004 पासून काम करते, आज 24 आहे. 20 वर्ष झाले राजकारणात. संघर्षातून नेता झाले आणि पडल्यानंतर जास्त मोठी झाले. हो किती म्हणजे देवाने मला पाडलं ते काहीतरी बरंच केलं वाटतं मला. तर एक तर तुम्हालाही माझी आठवण होती, कारण पालकमंत्री होते तेव्हाचे दिवस आठवतात. मोनिका राजळेंना पण माझी आठवण होत असेल की त्या आताच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे गेल्यावर थोडं तरी माझी आठवण होत असेल की अरे ताईंनी एवढा निधी दिला होता, आता जास्त होते म्हणायला, ताईंनी असं केलं होतं. प्रत्येक महाराष्ट्रातला आमदार हळूच कानात मला सांगतो, तुम्ही आम्हाला चहा पाजवायचे, तुम्हीच आम्हाला नाश्ता करू घालायचे आणि तुम्ही आम्हाला आतून बोलून फंड द्यायचे. कधीच मी कुणाचे रुपयाची मिंदी नाही, कधी कुणाचे म्हणजे एक कप चहाची मिंदी नाही, असं काम केलं. कारण तो जो माणूस त्या पुतळ्यामध्ये समाविष्ट झालाय ना, पुतळे असेच बनत नसतात. त्याला मुंडे साहेब म्हणायचे तसं हे येरा गबाळ्याचं काम नाही, आयुष्यामध्ये काट्याच्या वाटांवर चालणाऱ्या माणसाचेच पुतळे बनत असतात. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र हा विचारवंतांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळं असं राजकारण ज्यांना येतं, ज्यांना कष्ट करता येतात, ज्यांना लोक विचारतात, ते आता ठीक आहे मला पद दिलं नाही काही नाही तरी एवढी गर्दी केली, आणि कोणताही माणूस कोणत्याही पदावर असेल ते मला मी रात्री 11 वाजता 6 तास लेट यायलो, कोण बसणार आहे? हे पुण्याई आहे, ह्याच्या मागे प्रेम आहे, ह्याच्या मागे अनुष्ठान आहे, ह्याच्या मागे समर्पण आहे. आणि तुमच्या ह्या समर्पणामुळे माझं हृदय जड झालं. हो 2-4 ब्लॉक निघतील माझ्या हार्टमध्ये, एवढा मला वैताग गेलाय. एवढं प्रेम करू नका हो माझ्यावर, मला सहन होईना. जास्त गोड खाल्ल्यावर शुगर होत असती, प्रेमाची जर शुगर होत असेल तर पंकजा मुंडेला लोकांच्या प्रेमाची शुगर झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. या प्रेमाने माझी झोळी तुम्ही भरून टाकली. मला माहीत नाही ईश्वराने माझ्या भाग्यामध्ये काय लिहिलंय. आत्तापर्यंत जे काही लिहिलं होतं त्याच्यात तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त असं मला काही फार मिळालं नाही. माझ्या जीवनावर मी कधी काही बोलत नाही, पण मी फार दुःख, यातना, वेदना ज्या प्रत्येक स्त्रीच्या आणि पुरुषाच्या देखील जन्मात असतात त्या सगळ्या भोगून झालेल्या आहेत. त्या सगळ्या भोगून सुद्धा माझ्या चेहऱ्यावर कधी कधी नको असताना सुद्धा हसू घेऊन मी बाहेर येते. ते केवळ तुमच्यामुळे येते. तुम्ही नाही तर मला आयुष्यामध्ये काही नाही. ते खड्ड्यात गेलं कुठलं पद बीत मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण तुमचं प्रेम हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे प्रेम तुम्हाला मी विकास देऊन, तुम्हाला मी दिशा देऊन, तुम्हाला मी चांगला सन्मार्ग देऊन, हे प्रेम आहे त्याची पावती आणि त्याची परतफेड मी करणार आहे. जशी तुम्ही प्रेमाने माझी ओटी भरलीत तशी मी तुमची ओटी सेवेने भरणार आहे. ह्यांची ओटी भरीन, तुमच्या चरणी सेवा अर्पण करेन. मला कधीच लोकप्रियतेचा कधीही मला कुठलाही मोह नाही, त्याचा मला कुठलाही अभिमान किंवा अहंकार नाही. पण 6 फूट उंच पोरी कुठं असतात? छोट्या छोट्या माझ्यावर फोटो काढायला उभ्या राहिल्या महिला की इथंच असतात. हे दिप्पाड बांधाय, आवाजामध्ये जोर आहे, लोक गाणे लावतात, डॉल्बी लावतात. काय मुना म्हणतात, कशी घुसत ते आर पार मुंडे साहेबाची तलवार. मला ते जेव्हा गाणं लावतं तर मला वाटतं मीच आहे ती तलवार, मीच तर घुसते आर पार, दुसरं कोण घुसणार आहे? जेव्हा ते गाणं काय संघर्ष कन्या पंकजताई बघा उतरली रणामधी, मला वाटतं मी घोड्यावरच बसले, मला वाटतं मी चिलखत घातले आणि माझ्या दोन्ही हातात तलवारीन मी निघाले आपली मैदानात. बघत नाही काय काय अंगात येतं तुम्हाला सांगू. आता काहीतरी मी मागच्या जन्मी न काहीतरी राणी महाराणी का राजा असन काहीतरी युद्धच केले असतील. शिपाई तर नक्की असन, राजा महाराजा नसन समजा, पण नक्की मी कुठली तरी शिपाई असन. मला ते असले गाणे लागल्यावर मला वाटतं अरे बाबा आता मी करूच काय, असं होतं मला. आणि हे रणरागिनी काय संघर्ष कन्या आणि वाघीन
हे सगळे मोठे मोठे पालुपद, मोठे मोठे मुकुट माझ्या डोक्यावर, एवढं मोठं वजन सहन करणं साध्या गेऱ्या गबाळ्याचं काम नाही आहे ते. त्यामुळे हे शक्ती तुमची आहे हो. शिवशक्ती यात्रा काढली मी 5000 किलोमीटर, सोपं नाही आहे. सकाळी 6 वाजल्यापासून जोपर्यंत माझे दर्शन पूर्ण होत नाही मी अन्नाचा कण घेत नव्हते. पण काय शक्ती माझ्यात येत होती माहीत नाही. प्रत्येक 5 किलोमीटरवर त्या गाडीतून वर डोकं काढायचे लोक, फुलं टाकायचे. मला बाकीचे सगळं म्हणायचे काय नशिबान आहे तुम्ही, तुमच्यावर जेसीब्या उलट्या करायलेत लोक. मी म्हणलं अंग काळं निळं व्हायले, तोंडावर लात बुक्क्याने मारल्यासारखं झालं होतं मी. एवढे फुलं, लोकांना काय वाटतं ताईवर पाकळ्या कशा, पाकळ्या कमी खर्च आहे, फुलंच टाकावे. हे फुलं मारायले, नेम धरू धरू असं करून करून मारायले. सगळं इकडं काळं निळं 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 झालं होतं मला. हे प्रेम आहे तुमचं, मला काळं निळं औषध घ्यावं लागतंय, इतकं प्रेम. हे बायांमध्ये गेले ना काहीतरी हातबीत मोडूनच येते मी. हात मोडलाय माझा आता, इकडून एक लटकते, इकडून ताई इकडे बघा, ताई इकडे बघा. एक जण लेकरू हातात द्यायले, बरं लेकरू मी घेऊ शकते, 8 वर्षाचं पण म्हणतात लेकरू घ्या. आता म्हणलं मी उचलू कसं, तानं लेकरू उचलते, 1 वर्ष 2 वर्ष 7-8 वर्षाचं लेकरू ये घ्या. असा हात मोडलाय माझा आता. हा एवढाच हालायला इतका. आता इंजेक्शन घेऊन आले खांद्यामध्ये मी. म्हणलं बाबा एवढे 2 महिने जगू द्या, पुन्हा पुन्हा आराम करते थोड्या वेळ. पण मला हे सगळी ऊर्जा तुमच्यामुळे मिळते. ह्या अशा म्हणजे मानूरकरांचं माझं काय ऋणानुबंध आहेत मागच्या जन्मीचे माहीत नाही. तुमच्या लेखणीने नेहमी मला सन्मान दिलाय. आज खूप सुंदर कविता त्यांनी लिहिली आहे. बाकीच्यांनी भाषणं केले, मी खूप घाईघाई करून तुम्ही माझ्यासाठी थांबला असताल तर जरा थोडं बोललं पाहिजे. एक सुंदर कविता त्यांनी लिहिली आहे. माझ्यावर अनेक कविता त्यांनी लिहिल्या. त्यांचा मित्र आहे अशोक मिरगे, खूप सुंदर लिखाण आहे त्यांचं आणि त्यांच्या लोकप्रभामध्ये लिहिलं आहे. तर त्यांनी वर्णन केलं आहे, एक कमल जा एक पंकजा, म्हणजे माझं प्रीतमताईचं असावं. एक वीर तर एक तीर जशी यांची प्रतिमा आहे, एक धीर तर एक खंबीर अशी त्यांची गरिमा आहे. एक सागर तर एक किनारा, एक लाट तर एक वाट आहे, समजून घेतलं तर फार सोप्या नाही तर अवघड वाट आहे. एक ध्येय तर एक कर्तव्य, दोन्ही संयमाच्या मूर्ती आहेत, संघर्षाच्या काळात सुद्धा दिल्या वचनाच्या पूर्ती आहेत. एक नेतृत्व तर एक कर्तृत्व, राजकारणातही मुरब्बी आहेत, मुंडे साहेबांना त्यांच्यात पाहू दोन्ही त्यांच्यात छबी आहेत. लोकनेत्याचं ऋण फेडण्यासाठी दुश्मन सुद्धा आपला व्हावा, मुंडे साहेबांचा राजकीय वारसा आपल्या मनामनात जपला जावा. खरंच माझा कोणी शत्रू नाही हो. मला कोणी शत्रू मानत असेल पण माझा कोणी शत्रू नाही. माझं हृदय राजकारणात काम करताना एवढं मोठं आहे, घरात तर अजूनच मोठं आहे, पण राजकारणात मी खोटं बोलत नाही. मी जे बोलते ते खरं नसेल तर उठून जा सभेतून, आणि माझं पटत असेल तर ऐका 2 मिनिटं. मी म्हणत नाही माझा कोणी चुकलं तर मला वाटतं की हे का चुकला, पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला चुकीला संधी द्यावी लागते, पश्चातापाची तरी संधी द्यावी लागते माणसाला. आणि मग त्या माणसाच्या चांगल्या गुणांचा, मला मुंडे साहेबांनी एक वाक्य नेहमी म्हणलेलं आठवतंय, या राजकारणात आणि या कामात एकही असा माणूस नाही ज्याचा काहीच उपयोग नाही. सगळ्यात निरुपयोग माणसाचा सुद्धा काहीतरी उपयोग असतो. त्यामुळे माझा कोणी शत्रू नाही. शत्रू मला कोणी मानत असेल त्याचं कारण त्यांचं असेल, माझ्या मनात कुणाचं शत्रुत्व नाही. कुणाला काही मोठं पद मिळालं, कोणी काही झालं तर मला काही वाईट वाटत नाही. फक्त आता मला कळत नाही की ते सगळं माझ्याच चर्चेत मी येते. कोणतेही आमदारकी आली पंकजाताईंचं नाव आहे, खासदारकी आली पंकजाताईचं नाव आहे, काही झालं पंकजाताईचं नाव आहे. आता काय करू त्याला, तुमच्यामुळे हे नाव आहे, तुम्ही त्याला एवढं मोठं केलंय आणि आता बघा रोज टीव्हीवर दिसतंय ताईचं नाव, आणि मग नाही आलं की बाया बोटं मोडतात म्हणतात की नाही. टीव्ही काही बघत नाहीत तुम्ही, पण स्वयंपाक करता करता, चहा बनवता बनवता आवाज आला की पंकजाताईची बातमी आल्यावर आहे ते जळत असेल, हात वर करायला आजी, बरोबर आहे की नाही. भाकरी जळली, चहा उतू गेला तरी येतात. आणि हे वाक्य मी मुंडे साहेबांसाठी म्हणले होते 2004 मध्ये. बघा माझ्यावर पण लागू पडायलंय. हे किती मोठी माझी किमया आहे. माझ्या जीवनामध्ये मला तुमचं प्रेम मिळालं, मी धन्य झाले. एवढं प्रेम मिळालंय की आता ह्याचं रेकॉर्ड ब्रेक झाले. आता पालकमंत्री म्हणून मी जेवढं काम केलंय त्याच्याबद्दल मीच समाधानी, तुम्ही तर नंतर. मी खूप समाधानी, मला खूप करायचं होतं. मी आज सगळ्या गावागावात रस्त्याने फिरायले वसंतराव, अहो एकाही ठिकाणी पाणी नाही आणलं माझ्या पोटचं. ग्रामीण रस्ता आला, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना झाली की पंतप्रधान ग्राम सडक योजना, ती झाली की लगेच नॅशनल हायवे झालं की CRF,
दोन्ही बाजूला रस्त्याच्या, अरे काय भाव वाढलेत जमिनीचे आणि कशाला पैसे पाहिजेत रे इलेक्शनमध्ये. नॅशनल हायवेवरच्या जमिनीचे भाव 4 पटीने वाढलेत. रेल्वे ॲक्विजिशन, आमच्या ते गोरक्षदादा रसायचं बघा तिकडे मानधर सुम्याकडे, कन्हैया 10 धाबे झालेत, हॉटेल झालेत. ही पण एक लक्ष्मी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आता हे ऊसतोड कामगार आहेत. तुम्ही म्हणले सुरेश दासांना माल भरपूर गेलाय. अरे नुसतं एका मीटिंगमध्ये 34% भाववाढ, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये लाखो रुपयाचं म्हणजे मुकादमाच्या आणि मग ऊसतोड कामगारांच्या वाढ. माझा निर्णय असा करते, कधी एखादा बोलणं होत नाही, अरे माझा गुडघा फुटला होता, माझा पायाला फ्रॅक्चर झालं, ताईचा फोन नाही आला, असं व्हायचं सुरुवातीला. अरे माझ्याही पायाला फ्रॅक्चर झालं, माझंही ऑपरेशन झालं, मी म्हणले का मला कोणी फोन नाही केला. अशी एखादी गोष्ट राहत असेल माझ्या व्यापात. पण जेव्हा समाजाच्यासाठी निर्णय घ्यायचे असतात, जेव्हा एका निर्णयाने लाखो लोकांचं भलं करायचं असतं, तेव्हा तुमची ताई मागे पुढे अजिबात पाहत नाही, कोणालाही शरण जात नाही, कधी झुकत नाही, थकत नाही आणि रुकत नाही. मग मुंडे साहेब म्हणायचे, तो शब्द मीही तुम्हाला दिलाय, मग तुम्ही माझ्यावर राहणार आहेत का नाही. आता एवढे दिवस वनवास भोगलाय. बापरे, वनवास हा शब्द म्हणला तर 5 वर्षाचा असावा, कलियुगात वनवास. बाबा त्या जुन्या काळात होतं 14 वर्ष, आम्हाला 5 वर्षात खूप झालं. का अजून पाहिजे तुम्हाला? पाहिजे का? मग आहेत ना माझ्या बरोबर. आता कुठेही जाईन तिथं आहेत. वर शिखरावर गेले तर आहेत का? दरीत गेले तर, नदीत गेले तर, आणि कोरड्या आडात उडी मारली तर, म्हणजे मी पडून मेले नाही तर तुम्ही वरून पडणारच आहेत माझ्या. आहेत ना बघा हात वर केला बायांनी तर. हात वर करा, माझा एक मोडलाय, तुम्ही दोन्ही हात वर करा, हाताच्या मुठी वळा आणि मग वचन घ्या आज की आपली स्वाभिमानाची लढाई कधीच आपली लढाई आपण सोडायची नाही. मी कशी उतरले रणामध्ये, तुम्ही पण रणामध्ये उतरायचं. उतरणार ना? मग चला आजपासून आपण रणामध्ये आहोत, या कलियुगाच्या राजकीय युद्धाच्या रणामध्ये. माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादाचं बळ उभं करा. तुमची मान खाली जाईल असं काम ना मी करेन ना कुणाला करू देईन, हे वचन तुम्हाला देते. मी थकणार नाही, मी रुकणार नाही आणि मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. मी उठणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा. आता हे भाषण तुम्ही ऐकलंय, आता हे लोक काय लावतील ते लावू द्या, मलाही सवय झाली आहे, त्यामुळे त्याच्या काही टेन्शन घेऊ नका. फक्त ऐका काय भाषण आहे ते टीव्हीवर उद्या. ठीक आहे, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.